आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। केवळ साक्षीदार झाल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेला वाद थेट चाकू हल्ल्यापर्यंत गेला असून या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 12 एप्रिल रोजी आरएनपी पार्क परिसरामध्ये घडली। या घटनेमुळे भाईंदर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली। तो दुबे प्रकरणामध्ये साक्ष देऊन चूक केलीस म्हणत हा वाद सुरू झालाय। शेवटी वादावादीचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले। शेवटी चाकू हल्ला करेपर्यंत प्रकरण पुढे गेल्याने पोलिसांना मध्ये पडावं लागलंय। मुंबईत भाईंदर पूर्वेतील आरएनपी पार्क परिसरामध्ये केवळ साक्षीदार झाल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला। संजय भगवती प्रसाद श्रीवास्तव हे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले असताना त्यांची शेजारी नीतू खंडेलवाल हिने त्यांना अडवून तू दुबे प्रकरणात साक्षीदार बनून चूक केली आहेस, मी तुला पाहून घेईन अशी धमकी दिली। त्यानंतर तिचा मुलगा रोहित खंडेलवाल घराबाहेर आला आणि शाब्दिक वादावादीचं रूपांतर मारहाणीत झालं। शेवटी वाद इतका टोकाला गेला की श्रीवास्तव यांची मुले वाद मिटवण्यासाठी आली असता दोन्ही कुटुंबात हातापायी झाली। गोंधळात रोहित जमिनीवर पडला आणि डोक्याला लागून तो संतप्त झाला। त्याने जमिनीवरून दगड उचलून अनंत श्रीवास्तव या युवकावर फेकला आणि नंतर घरी जाऊन चाकू घेऊन परत आला। त्याने संजय श्रीवास्तव यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही, मात्र भर दिवसात चाकू घेऊन घराबाहेर आल्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधिक तपास करत असून पुढील तपास सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।